संजीव चतुर्वेदी प्रामाणिक आहेत म्हणून त्यांना शिक्षा दिली जाते. हो, या देशात घोटाळे माफ आहेत पण प्रामाणिकपणा माफ नाही. हा कोणता देश आहे जिथे खोटं बोलणारे सुरक्षित आहेत आणि सत्य बोलणारे आरोपी? आज नागरिक जागा झाला नाही तर न्याय नावाची गोष्ट कधीच मिळणार नाही. संजीव चतुर्वेदी कोण आहेत? 2002 बॅचचे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अधिकारी. एक असा अधिकारी ज्याने स्वतःच्या करिअरपेक्षा नागरिकांचं हित मोठं मानलं. 2005 ते 2012 हरियाणा वन विभाग. अवैध वृक्षतोड, खनन माफिया, खोटं वृक्षारोपण, सरकारी पैशांची लूट. संजीव चतुर्वेदींनी FIR दाखल केल्या. CBI चौकशीची मागणी केली कारण तो पैसा नागरिकांचा होता. 2009 ते 2012 हरियाणा फॉरेस्ट्री घोटाळा. कोट्यावधी रुपये, कागदावर झाडं, जमिनीवर काहीच नाही. आणि इथूनच सिस्टीम त्यांच्या विरोधात उभी राहिली. घोटाळेबाजांवर कारवाई झाली का? नाही. कारवाई झाली सत्य बोलणाऱ्या अधिकाऱ्यावर. ट्रान्सफर, चौकशी, तक्रारी, मानसिक छळ. त्यांच्यावर आरोप लावले गेले. शिस्तभंग, कामात अडथळा. पण लक्षात ठेवा, एकही आरोप भ्रष्टाचाराचा नाही. नंतर एम्स. देशातील सर्वोच्च हॉस्पिटलमध्येही औषधं, उपकरणं, ठेके, कोट्यावधींचे घोटाळे. आणि पुन्हा एकदा संजीव चतुर्वेदी नागरिकांच्या बाजूने उभे राहिले. आता एक शब्द, रिक्युजल. रिक्युजल म्हणजे न्यायाधीशाने केस ऐकण्यापासून स्वतःला बाजूला घेणे. संजीव चतुर्वेदींच्या प्रकरणात 15-16 न्यायाधीशांनी रिक्युजल घेतला. परिणाम काय? न्याय लांबतो, केस अडकते. आज मी विचारते, जर लाखो नागरिकांच्या हितासाठी उभ्या राहिलेल्या अधिकाऱ्याला न्याय मिळत नसेल तर सामान्य नागरिकाचं काय? संविधान म्हणतं सत्य बोला, व्यवस्था म्हणते गप्प बसा. ही लोकशाही नाही, ही भीतीची सत्ता आहे. हा लढा संजीव चतुर्वेदींचा नाही, हा लढा प्रामाणिकपणाचा आहे. आज आपण गप्प बसलो तर उद्या प्रामाणिक माणूस या देशात उरणार नाही. मी नागरिक आहे आणि आता मी गप्प बसणार नाही.